नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. डायनिंग टेबलवरती माया, समीर, यशोदा मावशी सगळे बोलत बसले होते. सत्यम आणि ग्रीषा त्यांचं दूध संपवत होते आणि गाथा तयार होऊन खाली आली. गुड मॉर्निंग गाथा, समीर बोलला, परंतु तिनं काही रिप्लाय दिला नाही आणि रागानं चेअर ओढून त्यावरती बसली. काय झालं या आविर्भावात समीरनं माया आणि यशोदा मावशीकडे पाहिलं तर त्यांनाही काही माहीत नव्हतं. पण तिचा मूड खराब आहे हे तिच्या चेहऱ्यावरनं आणि कृतीवरनं त्यांना लगेचच समजलं. ती प्लेटमध्ये पोहे घेऊ लागली. मी वाढते, यशोदा मावशी बोलल्या. काही गरज नाही, मला येतं घेता, ती रागात बोलली. काय झालं गाथा, यशोदा मावशी बोलली. मला तुमचा राग आलाय, ती पोहे खाता खाता बोलली. का, यशोदा मावशी गोंधळून तिच्याकडे पाहू लागल्या. कारण तुम्ही त्या डॉक्टरला ना सपोर्ट करताय, गाथा बोलली. आणि तेव्हा कुठे माया आणि यशोदा मावशी ती का चिडली आहे याचं कारण त्यांना समजलं. पण समीरला अजून काहीच समजलं नव्हतं आणि तो त्याच आविर्भावात मायाकडे पाहत होता. काल डॉक्टर मुलांना घेऊन बाहेर गेला होता, मावशी पण त्यांच्या सोबत होती, माया बोलली. आणि समीरला आता कुठे समजलं. मावशी, तुम्ही त्याला मुलांना का घेऊ जाऊ दिलं? तुम्हाला माहीत आहे ना, असं करून तो ग्रीषाच्या जवळ येऊ पाहतोय, गाथा बोलली. यात वाईट काय बाळा, मावशी बोलल्या. मावशी, त्यानं इतकं सगळं करूनही तुम्ही म्हणताय त्यात वाईट काय? गाथानं थोडा आवाज वाढवला आणि सत्यम आणि ग्रीषा त्याच्याकडे पाहू लागले. गाथा, समीरनं तिला मुलांसमोर हा विषय नको असं खुणावलं. सत्यम, ग्रीषा बेटा, तुमचं दूध पिऊन झाले ना, माया बोलली. येस, दोघेही एकत्रच बोलले. मग टॉय रूममध्ये जाऊन खेळा, माया बोलली. ओके मॉम. ग्रीषा कम, सत्यम बोलला. आणि एकमेकांचा हात पकडून ते दोघे बहीण भाऊ त्यांच्या टॉय रूममध्ये गेले. गाथा बाळा, तुला माझ्या वागण्याचा राग आला असेल तर मला माफ कर, पण मी एका बापाला त्याच्या मुलीला भेटू नको असं कसं म्हणू शकते? ग्रीषाला देव कोण आहे हे माहीत नाही, तरी ती त्याच्यावर खूप प्रेम करते आणि मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे. तू कितीही नाकारलंस तरी त्यांच्यात जे रक्ताचं नातं आहे ते तसंच कायम राहणार आहे, मावशी बोलली. एक वेळ तू ग्रीषाला रोखू शकशील, पण देवला कसं रोखणार आहेस, माया बोलली. तुमच्यावर काय जादू केली आहे त्यानं, तुम्हाला तो चुकीचा का वाटत नाही, गाथा आश्चर्य व्यक्त करत बोलली. खरं सांगू, तो जे वागला ते अविचारी होतं, परंतु त्याचीही मानसिकता तू समजून घे ना गाथा. त्यावेळी तुमच्यामध्ये जे झालं भलेही तुझ्या संमतीनं झालं, पण तो तर त्या गोष्टीसाठी स्वतःला पूर्णपणे दोषी मानत होता. एक रेपिस्ट असल्याची भावना त्याच्या मनात होती आणि त्यावेळी जे सत्य त्याच्या समोर आलं, राग तो कंट्रोल करू शकला नाही. आणि हे कुणासोबतही होऊ शकत होतं. ज्या गोष्टीमुळे आपण स्वतःला अपराधी मानतो त्यात आपला काहीच दोष नव्हता हे समजल्यावरती असं रिॲक्ट होणं साहजिक आहे. त्या जागी तू, मी, कुणीही असतं तरी कदाचित असंच रिॲक्ट केलं असतं, माया तिला समजावत बोलली. रिअली ताई, आपण असं होणारं लग्न अर्धवट सोडून निघून गेलो असतो. त्याच्या अशा अविचारी वागण्यानं आपले बाबा गेले ताई, गाथा डोळ्यात पाणी आणून बोलली. बाबांना आधीच हेल्थ इश्यूज होते गाथा. तुझ्यासोबत जे काही झालं याचा धक्का त्यांना सहन झाला नाही, पण ते त्यातून बाहेर पडले होते. ते तर त्या नीच ममतामुळे त्यांना पुन्हा शॉक लागला आणि ते गेले. यात देवचा काय दोष? त्याला तर हे सगळं माहीतही नव्हतं बाळा, माया बोलली. गाथा बेटा, आज जर साहेब जिवंत असते तर तू देवला माफ केलं नसतंस का? यशोदा मावशी बोलली. आणि गाथा काहीच बोलली नाही. गुड मॉर्निंग. तेवढ्यात समोरनं देवचा आवाज आला. त्याला पाहून समीर, माया, गाथा आणि यशोदा मावशी शॉक झाल्या. देवसोबत एक दुसरा व्यक्ती देखील होता. तुम्ही इथे काय करताय मिस्टर देसाई? तुम्हाला कितीदा सांगायचं की इथे यायची गरज नाही आणि तुमचा आणि माझा काही संबंध नाही, गाथा त्याच्या समोर येत बोलली. संबंध आहे गाथा, यू आर माय वाईफ आणि मी तुला न्यायला आलोय. सांगितलं ना मी तुमची बायको नाही म्हणून. असं कसं, आपलं लग्न झालंय. मिस्टर पाटील, तुम्ही पण होतात ना आमच्या लग्नाला, देव त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीला बोलला. हो, तेही विथ फॅमिली, मिस्टर पाटील बोलले. हे कोण? समीर बोलला. सॉरी, मी तुमची ओळख करून देतो. हे ॲडव्होकेट मिस्टर पाटील,
खूप फेमस आणि नावाजलेले वकील आहेत. मग ते इथे का आलेत? गाथा बोलली. आपलं मॅरेज सर्टिफिकेट घेऊन आलेत ते, देव हसत बोलला. आणि गाथा, समीर आणि माया शॉक होऊन देवकडे पाहू लागले. तू आपले लग्न झाले हे मान्य करत नव्हतीस, पण कायद्यानं ते मान्य केले. आता तू माझी लिगली वाईफ आहेस, देव बोलला. हा काय प्रकार आहे? समीर बोलला. तुझं MBA झालंय ना समीर, तरीही तुला समजलं नाही अजून, देव हसत बोलला. गाथा माझी बायको आहे आणि तिला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल, देव बोलला. अजिबात नाही, मी हे लग्न मान्य करत नाही, गाथा त्या वकिलाला बोलली. नो प्रॉब्लेम, तुम्हाला हे लग्न मान्य नसेल तर तुम्ही डिवोर्स फाईल करू शकता, पण त्यासाठी कमीत कमी 6 महिने लागतील. कोर्ट तुम्हाला 6 महिन्यांचा कालावधी देतं. हे 6 महिने तुम्हाला एकमेकांसोबत राहावं लागेल. या 6 महिन्यात जर तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहिलात तर कोर्ट तुमचा डिवोर्स मंजूर करेल, मिस्टर पाटील बोलले. पण मी हे लग्न मानतच नाही तर मी डिवोर्स का फाईल करू? तुम्ही आमच्या लग्नाला होतात ना, तुम्हाला माहीत असेल की आमचं लग्न अर्धवट झालं होतं, गाथा त्या वकिलाला रोखून पाहत बोलली. कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट देताना या गोष्टी पाहत नाही. मिस्टर देसाईंनी तुमचं लग्न झालं याचे पुरावे आणि तारीख कोर्टात सादर करून हे सर्टिफिकेट बनवून घेतलंय. त्यामुळे तुम्ही दोघे कायद्यानं पती पत्नी आहात हे सिद्ध होतं. तुम्हाला वेगळं व्हायचं असेल तर सहमतीनं होऊ शकता, मिस्टर पाटील बोलले. मला डिवोर्स नको आहे, मला माझी बायको आणि माझी मुलगी हवी आहे, देव गाथाकडे पाहत बोलला. ते तुम्ही ठरवा. गोष्टी जितक्या प्रेमानं आणि समजदारीनं सॉल्व्ह होतील तितकंच तुमच्यासाठी चांगलं आहे. एकदा जर हे मॅटर कोर्टात गेलं तर वेळ तर जातोच, पण यामुळे तुम्हाला दोघांनाही फार मानसिक तणावातून जावं लागेल. शिवाय तुमच्या मुलीचाही प्रश्न आहे. तुमच्या डिवोर्स नंतर ती कुणाकडे राहील याचा निर्णय सुद्धा कोर्ट घेईल. विचार करा आणि मला सांगा, मी येतो, मिस्टर पाटील एवढं सांगून निघून गेले. गाथा शॉक होऊन सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. देवलाही फार वाईट वाटत होतं. तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. तिचे डोळे पुसले. आय एम सॉरी, मला तुझ्यावर अजिबात अशी जबरदस्ती करायची नव्हती, पण याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. आय लव्ह यू. मला तू हवीस, ग्रीशा हवी आहे. मला तुमच्यापासून दूर करू नकोस प्लीज. मला फक्त एक चान्स हवा आहे, माझं प्रेम पुन्हा सिद्ध करून दाखवण्यासाठी. मी तुझा विश्वास जिंकून दाखवेन. चल ना आपल्या घरी. तुझं स्वप्न होतं ना त्या घरी सून म्हणून येण्याचं, तोही भाऊक होत बोलला. तुम्ही काहीही केलं तरी मी तुमच्यासोबत येणार नाही मिस्टर देसाई. मी आणि ग्रीशा इथेच राहणार, हेच माझं घर आहे, गाथा शांतपणे परंतु धारधार आवाजात बोलली. नो प्रॉब्लेम, मी घर जावई बनून राहील. मी संध्याकाळीच इथे शिफ्ट होतो, देव दीर्घ श्वास घेत बोलला. आणि तिने सगळे पुन्हा शॉक होऊन त्याच्याकडे पाहत राहिले. तर मग मित्रांनो, आता देव खेळतोय एक नवीन गेम. काय वाटतं तुम्हाला, या गेममध्ये होईल तो सक्सेस? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.